सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। नाशिकमध्ये सकाळी छगन भुजबळांचा कार्यकर्ता मेळाव्यातून भुजबळ कोणती भूमिका स्पष्ट करतात याकडे लक्ष। भुजबळांच्या उपस्थितीत नाशकात समता परिषदेची ही बैठक। नाशिकमधील भुजबळांचे कार्यकर्ते आज अजित पवारांना नागपुरात भेटणार। 2 दिवसांपासून दादा नॉट रिचेबल, आज कार्यकर्त्यांना भेटण्याची शक्यता। येवल्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत भुजबळांची खदखद बाहेर, काय तर म्हणे दादाचा वादा, असला वादा वगैरे मानत नाही मी, भुजबळ संतापले। महायुतीचं खातेवाटप ठरलं, काही तासात अंतिम शिक्कामोर्तब होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसात संपूर्ण खातेवाटपाची यादी राज्यपालांना देणार। महायुतीमध्ये गृह भाजपकडे, नगरविकास खातं शिवसेनेकडे तर अर्थ खातं दादा गटाकडेच राहणार। शिवसेनेचं उत्पादन शुल्क खातं राष्ट्रवादीला तर भाजपच्या वाटेचं गृहनिर्माण खातं शिवसेनेला जाणार, सूत्रांची माहिती। विरोधी पक्षाचे नेते आज बीड आणि परभणीच्या दौऱ्यावर जाणार। मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची तर परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेण्याची शक्यता। शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे अजित पवारांच्या भेटीला, अजित पवारांना उपमुख्यमंत्री झाल्यानं शुभेच्छा देण्यासाठी भेट। पवारांची कधी साथ सोडणार नाही, शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंनी घेतली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। विरोधी पक्षनेते पद मिळण्यासाठी ठाकरेंची फडणवीस आणि नार्वेकरांशी चर्चा। आपल्याला कोणाच्याही वैयक्तिक भानगडीत पडायचं नाही, सत्ताधाऱ्यांमध्येच मोठी अंतर्गत नाराजी, पण तुम्ही एकजुटीने राहा, उद्धव ठाकरेंचा नवनिर्वाचित आमदारांना सल्ला। विधानसभा अध्यक्षापाठोपाठ आता विधान परिषद सभापतीपदही भाजपकडेच। राम शिंदे आज अर्ज दाखल करणार, तर सभापतीपदासाठी शिवसेना आग्रही होती। भुजबळांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे समर्थक आक्रमक, अजित पवारांच्या बारामतीसह राज्यातील अनेक भागांमध्ये समर्थकांचं आंदोलन। अजितदादांविरोधात जोडेमारो आंदोलन करू नका, शहाण्याला शब्दाचे जोडे लागतात, छगन भुजबळांचा अजित पवारांना टोला। 2 दिवसांपासून अनुपस्थित असणारे अजित पवार आज विधिमंडळ कामकाजात सहभागी होणार। तशाच्या संसर्गामुळे दादा 2 दिवस आराम करत असल्याची तटकरेंची माहिती। बीड सरपंच हत्या प्रकरणातील 2 सीसीटीव्ही समोर, आरोपी घुले आणि पोलीस अधिकारी राजेश पाटलांची भेट, तर संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांच्या भेटीचं सीसीटीव्ही समोर। एक देश एक निवडणूक विधेयक लोकसभेत रखडलं, विधेयकाच्या बाजूनं 269 तर विरोधात 198 मतं, पुन्हा जेपीसीकडे पाठवलं जाणार। गडकिल्ल्यांवर मद्यपान केल्यास आता 1 लाख रुपये दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा, विधेयक विधानसभेत मंजूर, तर शिवनेरी किल्ल्यावर सर्वात मोठा स्वराज्य ध्वज उभारण्याचाही निर्णय। बदलापूर अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण, कर्तव्यावर कसूर केल्याबद्दल एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन, एसआयटीची माहिती। उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीची लाट कायम, राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमान 15°च्या खाली, पुढील 10 दिवसात तापमानात वाढ होण्याची शक्यता। दिल्लीतील हवेची गुणवत्ता पातळी पुन्हा गंभीर स्थितीत, हवेच्या निर्देशांक 427 वर तर काही ठिकाणी AQI 450 वर। आगामी विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबई संघातून पृथ्वी शॉला डच्चू, देवा मला सांग अजून काय पाहावं लागेल, इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत पृथ्वी शॉचे हताश उद्गार। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।